चला आज अनंत चतुर्दशी आणि आज आपले बाप्पा चालले विसर्जनासाठी। तर आता सगळे आमच्या म्हणजे मंडळाचे आजूबाजूचे सगळे गणपती अगदी मस्तपैकी ट्रॅक्टर एक घेतलाय आम्ही आणि त्यामध्ये मंडळाचा गणपती आणि मोठा गणपती आणि सगळ्यांच्या घरातले छोटे छोटे सगळे गणपती आम्ही त्या ट्रॅक्टरमध्ये, एक रिक्षा आहे त्या रिक्षामध्ये घातलेत आणि आता आम्ही विसर्जनासाठी चाललोय। तर आज शेवटचा दिवस असल्यामुळं एवढी रस्त्याला गर्दी, भरपूर गर्दी, अगदी सकाळपासून तर आता संध्याकाळपर्यंत सुद्धा लय गणपती लोक विसर्जनाला आलेले, शेजारच्या गावचे सगळे लोक आलेले। तर आता आम्ही चाललोय विसर्जनासाठी आणि वाटेतच पोरं थांबून अगदी नाचत होती। ते काय पुढं जात नव्हते कारण गाड्या पण भरपूर होत्या, पुढं सुद्धा काही म्हणजे नाचण्यासाठी थांबलेली पोरं आणि बाहेरून येणाऱ्या गाड्या पुढं चालल्या होत्या। तर आता आम्ही चाललेलो आहे नदीकाठी। तर आमच्या गावातूनच नदी जाते आणि आमच्या घरापासून फक्त 1 किलोमीटर अंतर आहे। तर आम्ही गाव सोडून वस्तीवरती राहतो, त्यामुळं आम्हाला 1 किलोमीटर यावं लागतं गावामध्ये। तर आता हे बघा, हे आमचं गाव लागलं आणि आहे छोटंसंच गाव पण छान आहे आमचं गाव। प्रत्येकाला आपापल्या गावचा अभिमानच असतो, तसं आमचं गाव छोटंसं आहे पण सुंदर आहे। आणि हे कडेने दुकानं आणि नागेश्वराचं मंदिर, आमच्या गावचं भूषण म्हणजे एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि छान आहे भैरोबाचं मंदिर, गावच मस्त आहे। आणि आता ही शेजारची बिल्डिंग आहे ना, ही आमची ग्रामपंचायत आहे आमच्या गावची। तर आम्ही आता अगदी पटांगणामध्ये आलेलो आहे गावच्या। तर इथं काही महिला आमच्या याच्यातल्या, आमची रोहिणी आणि मिलन ह्या दोघी फुगड्या खेळतात आणि त्याच्या आधी काही जणी खेळल्या, पण मी थोडी पाठीमागं होते आपल्या शिवला घेऊन। तर शिवराजला सुद्धा आम्ही घेऊन आलो आहे आणि त्याच्या मम्मीला पण यायचं होतं गणपती पाहायला, मग आता आम्ही आलोत। अगदी पुण्यामध्ये सुद्धा असं देखावा दिसणार नाही, म्हणजे गणपती विसर्जन करताना इतकं मोकळं ढाकळं असं वातावरण नदीच्या कडेला। आणि शेवटी आम्ही नदीच्या कडेला वरच्या भागामध्ये गेलो गणपती विसर्जन कराय। खालच्या साईडला सगळे लोहगावकडचे लोक आलेले खालच्या बाजूला होते आणि गावकऱ्यांचे वरच्या साईडला तसे येत होते आड्याल पड्याल। बघा, पुलाच्या पलीकडं सुद्धा खूप गर्दी होती आणि पुलाच्या वरती म्हणजे हे पश्चिम दिशेला लय गर्दी। तर आता गणपती बाप्पांना खाली घेतलेले आहे आणि मुली नाचतात, काही वडीलधारी चालला होता आपला बाप्पा चालले, पण खरंच अगदी घरात सुनं सुनं वाटत होतं। आणि आता सगळेजण बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेत आणि आता हे खाली नदीच्या कडेला आता सगळे गणपती खाली उतरवून घेतले। बघा, आता हा मुलगा तर अगदी टपावर जाऊनच नाचण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला खाली बोलवलं आणि सगळे बाप्पा खाली घेतले, अगदी ओळीने मांडलेत आणि आता त्यांची आरती करणार आहोत। म्हणून हे आमच्याकडे हे असं करतात, सगळे ग्रुपने गेले ना की मग हे असे गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं, सगळे गणपती अगदी। आणि हा मंडळाचा गणपती आमच्या खूप मोठा होता आणि हे छोटे छोटे प्रत्येकाच्या घरातले गणपती। तर आता सगळ्यांनी शेवटचं त्यांना डोळे भरून पाहत होते आणि आरती वगैरे करायची होती। तर कोण फोटो काढतं, कोण सेल्फी घेतं, कारण वर्षभर पुन्हा आपल्याला बाप्पा म्हणजे घरात दिसणार नाहीत, ते असे बाहेरूनच। तर खूप सुंदर वातावरण होतं आणि वाईट पण वाटत होतं बाप्पा येणार नाहीत म्हणून पुन्हा लगेच। तर आमच्या शेजारच्या मैत्रिणी मुली अगदी आनंदात होत्या सगळ्या आणि आता बाप्पाची आरती करणार आहेत। तर आता आरतीसाठी सगळे तयार झालेत। आपण यावर्षी अगदी बाप्पा आल्यापासून तर शेवटपर्यंत सुद्धा पाऊस पडला नाही, अगोदर खूप पडून गेला, आपण आत्ता पडला नाही। आणि हे आता बाप्पाची आरती चालली,
सगळेजण एकमेकाच्या हातात थोडा थोडा वेळ का होईना देतात आणि एकमेकांनी सर्वांनी अगदी महिलांनी पुरुषांनी लहान मुलांपासून ते फार वयस्कर वयोवृद्ध लोकांनी सुद्धा आरती घेतली आज तिथं नदीकडेला आणि खूप छान वातावरण खूप मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात आणि आता संध्याकाळ झाली 6 वाजलेत तरीसुद्धा इतके लोक येत होते बाप्पाचं विसर्जन करायला खूप गर्दी म्हणजे खूपच लोक आणि पहा मस्त अगदी चला आता आरती झाली आणि विसर्जनासाठी सगळे तयार झाले तर विसर्जनाला गेलेत तर मोठे बाप्पांना पण आता आधी छोटे छोटे नेल्या मूर्ती आणि एकमेकाच्या हातोपाती देऊन पुढे दिले कारण नदीला एवढं पाणी नाही आहे पाणी थोडंच आहे आणि कडेला जर मूर्ती विसर्जन केली तर ते लगेच उघडं पडन म्हणजे ह्याने तरी पण आमच्या गावच्या लोकांनी अगदी ट्रॅक्टरच ठेवलेला आहे तिथं ते सगळे म्हणजे आजूबाजूची घाण आणि उद्या पहा सगळे गणपती बाप्पा अगदी ते काढून बाहेर घेणार ते ठेवणार नाही पाण्याचं प्रदूषण होतं म्हणून आता आज म्हणजे प्रत्येकाच्या भावना असतात म्हणून त्यांना ते विसर्जन करून दिलं आणि आता उद्या हे लोक स्वतः सगळे काढणार ते बाप्पा मग एकही मूर्ती अशी ठेवणार नाही पाण्यात गेल्या वर्षी पण तसंच होतं आणि या वर्षी पण आणि आता मस्त म्हणजे सर्वांनी बाप्पांचं विसर्जन छोट्या छोट्या बाप्पांचं विसर्जन झाले घरगुती आणि आता मोठे बाप्पा विसर्जनासाठी चाललेत आणि बाप्पा आता खूप लांब अगदी खोल पाण्यापर्यंत गेलेत आणि अगदी दिसेनासे होईपर्यंत सगळेजण पाहत होते त्यांच्याकडं आणि शेवटपर्यंत बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे लोक आमच्याबरोबर आलेले सगळे अगदी तटस्थ उभं राहून पाहत होते आणि बाप्पा पण असे अगदी सूर्यास्ताच्या वेळेलाच गेले खूप खूप नजारा पाहण्यासारखा होता आणि खरंच अगदी तिकडं सूर्य मावळायला आणि इकडं बाप्पाचं विसर्जन व्हायला अगदी एक वेळ झाली आणि शेवटी मुलांनी बाप्पाचं विसर्जन केलंच आणि आता ते पोहत पोहत पुन्हा माघारी आले आणि काही जण बाहेर आले काही अजून पोहतातच कारण आता सध्या नदीचं पाणी जरा चांगलं आहे कारण वरून पाणी आलेलं आणि आता सध्या घाण नाही आहे तेवढी पुन्हा आता एकदा पाऊस पूर्ण बंद झाला की पुन्हा पाणी घाण होतं तर शेवट केला बाप्पाचा आणि बाप्पाचं नाव घेत सगळेजण माघारी निघालेत चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा